नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी गोंडलार. तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर बघा, ही ब्लाऊज डिझाईन जी आहे मी साडीच्या काठापासून आणि साडी आणि ब्लाऊज ही एकाच कलरमध्ये आहे. तर ही खूप छान अशी डिझाईन बनवलेली आहे बघा. तर तुम्ही आता संक्रांतीचा सण हा जवळ आलेला आहे. तर आता ही डिझाईन तुम्ही शिवून ही 100% पाहू शकता. तर खूपच छान अशी डिझाईन दिसते. तर ही डिझाईन पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. तर बघा, आता इथं हे जे पॅच काढून घेतलेले आहे ते कॅनव्हासवरती मी कट करून घेतलेले आहेत आणि आपल्याला ते इस्त्रीने मेन फॅब्रिकवरती आता चिपकवून घ्यायचे आहेत बघा. ते आता हे मेन फॅब्रिक मी असा कट करून घेते बघा. आणि ते मेन फॅब्रिकवरती आपल्याला तिन्ही पॅच हे आपले निघलेले जे आहे ते असे व्यवस्थित चिपकवून घ्यायचे. तर ते चिपकवून घेतले. आता बघा, हे बॅक पार्ट हे तयार करते आधी. तर बघू शकता इथं बॅक पार्ट तयार करते. तर आता ह्या बॅक पार्ट आपण जे नेहमीप्रमाणे जोडतो त्या पद्धतीनेच इथं जोडून घ्यायचं. पण आता इथं गळ्यात बघा, आपण जेवढी गळ्याची साईज घेतलेली होती तेवढं मार्क करून घ्यायचं व्यवस्थित. मागे पुढे नाही झाला पाहिजे, नाही तर डिझाईनचे गळे हे आपण पॅच हे काढलेले असतात त्याच्यामुळे खूप असे ब्रॉड होऊ शकतात बघा शोल्डरवरती. त्याच्यामुळे ते मापावरतीच एकदम व्यवस्थित असं जोडून घ्यायचे. तर बघू शकता, आता जो नेहमीप्रमाणे बॅक पार्ट जोडतो त्याप्रमाणेच इथं आता जोडून घेते. तर बघा, आता याच्यावरती एक दाब शिलाई देऊन फिनिशिंगची शिलाई घेतलेली आहे. आणि आता हा गळ्यावरती व्यवस्थित अशा शिलाई देऊन घ्यायच्या. आता गळा आपला मागे पुढे सरकू नये, व्यवस्थित मापातच राहावा. त्याच्यासाठी इथे पिना लावून घ्यायच्यात आधी, म्हणजे आपला मापाचा आहे तोच राहणार आहे. कारण हा पॅच काढल्यामुळे खूप मोठा गळा झालेला असतो, त्याच्यामुळे मागे पुढे होऊ शकतो. तर बघा, आता इथं व्यवस्थित आधी पिना लावून घेतलेले आहेत मी आणि पूर्णपणे व्यवस्थित असा जोडून घ्यायचा. आपला जो मापाचा आहे त्या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. तर बघा, पूर्णपणे हे जोडून घेतलेलं आहे बॅक पार्ट नेहमीप्रमाणे. आता बघू शकता, आता हे जे किनार आहे जे आपली तिला पण अर्धी करून जोडून घेतलेली आहे. आणि बॅक पार्ट हा फोल्ड करून आकार हा आपल्याला जिथे किनारीचा शेप द्यायचा आहे, पॅच जोडायचा आहे, तिथे आकार देऊन घेतलेला आहे. आणि बघा, ते एकावरती एक डबल परत फोल्ड करून असं छापून घ्यायचं, म्हणजे आपल्याला दुसऱ्या बाजूनं आपल्याला एक समान माप भेटणार आहे. तर हे बघू शकता, हे एक समान माप भेटलेलं आहे. तर आता आपल्याला इथं बिना कॅनव्हासचा गळा कसा तयार आधी पॅच कसा जोडायचा ही इथं दाखवणार आहे. एकदम सोपी पद्धत, नाही तर कॅनव्हासवरती इतका मोठा गळा जोडायला पण कठीण जातं बघा. पण हे बिना कॅनव्हासचं एकदम सोप्या पद्धतीने अगदी एका मिनिटामध्ये पॅच हा जोडून होणार आहे. तर बघू शकता, आता हे दुसरे जे आपण ते आधी 3 पॅच काढलेले आहेत तिथे कॅनव्हास लावायचाच, कारण मग व्यवस्थित फिनिशिंगमध्ये गळा दिसतो. तर इथं पॅच नाही इथं कॅनव्हास नाही लावला तरी पण चालणार बघा. तर आता बघा, इथं पाठीमागे किनारी व्यवस्थित अशी ठेवून घेतलेली आहे, सर्वीकडे राहिली पाहिजे ह्या पद्धतीने. स्टॅपलर इथं लावून घेतलेले आहेत पिना. तर आता हे आपण उलट बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि किनार पण ही व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची, जेणेकरून आपली अशी सोयीची दिसली पाहिजे या पद्धतीने. तर बघा, आता पूर्ण ह्याला मी जोडून जसा मार्क केलेला आहे आधी गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने जोडून घ्यायचं. आणि जसं मार्क केलेलं आहे ते चॉकनी त्यावरती शिलाई मारून घेतलेली बघा. आणि साईडचा हा उरलेला कपडा व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे बघा. व्यवस्थित आपल्याला आकार भेटणार आहे, आपल्याला जो मी आकार काढलेला होता तो पान शेपचा. तर इथं बघू शकता, आता हे पूर्ण असं व्यवस्थित साईडचा कपडा जो शिलाईच्या साईडचा हा कट करून घ्यायचा बघा. बिना कॅनव्हासचा एकदम एका अर्ध्या मिनिटामध्ये तयार होणारी ही डिझाईन बघा. आता हे बघू शकता, आता याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची, म्हणजे कसं आता इथं गोट लावून पायपिंग लावून घेतली आणि नंतर साईडला लेस लावून घेणार आहे मी, म्हणजे जेणेकरून धागे दोरे निघणार नाही, एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल एकदम डिझाईन. आणि नंतर पॅच जोडून घेणार आहे बघा. तर बघू शकता, आता इथं पूर्ण आता गळ्याला गोट मारून घेतलेला आहे. आता नंतर इथं लेस लावून घेणार आहे जिथे आपण कट केलेला आहे कपडा, म्हणजे धागे दोरे बाहेर निघणार नाहीत बघा. ही लेस लावून घेतली बघू शकता. आता लेस लावायची पण सोपंच असतं. तर बघा, आपले हे 3 पॅच निघलेले हे प्रेस करून आता चिपकवून घेतलेले आहेत मी. मेन फॅब्रिकवरती चिपकवून घ्यायचे बघा हे. आणि अस्तर ह्याला जॉईंट करून घेतलेला आहे बघा आता. आणि ते आपले जे निघलेले असतात ते पॅच ते जपूनच ठेवायचे, नेहमी आपल्याला मापासाठी लागत असतात. तर बघा, आता हे व्यवस्थित आकारामध्ये याला शिलाई देऊन घ्यायची.
बघा आता व्यवस्थित आकारामध्ये ह्याला स्टिच करून घेतलेले आहेत. आता हे जो दुसरा मधला उरलेला होता तो पण आता आपल्याला ह्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. तो पण मी मेन फॅब्रिकवरतीच चिपकवून घेतलेला आहे बघा, प्रेस करून. आता तो अस्तर हे आपल्याला आतल्या बाजूने जाण्या पद्धतीने जोडून घ्यायचे. तर बघा हे पण आता हे ज्या पद्धतीने कळ्या तयार केलेल्या त्या पद्धतीनेच ह्याला पण जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित आता इथं डिझाईन बनवायची बघा. ज्या कळ्या आहेत त्याच्यावरती मी चेक्सची छान अशी डिझाईन बनवणार आहे. तर बघा आधी आपल्याला चॉकने इथं मार्क करून घ्यायचं आहे बघा. आता मी दाखवते, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चॉकने व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं बघा. ते बॉक्स आखून घ्यायचे ते. आणि ह्याच्यावरती कॉन्ट्रास्ट कलरचे धागा, म्हणजे आपल्याला पिवळी लेस आहे, मग पिवळ्या कलरच्या धाग्याची डिझाईन मी इथं तयार करून घेणार आहे. डबल शिलाई देऊन इथं अशी डिझाईन तयार करून घ्यायची बघा. हे बघू शकता. त्याच्यावरती आता हे मशीनच्याच धाग्याने मी बनवून घेणार आहे, त्याच्यामुळं डबल शिलाई द्यायची बघा. म्हणजे तो धागा कसा पातळ असतो, डबल शिलाई दिल्यानंतर ती एकदम उठून दिसते बघा. तर आता जसं मार्क केलं त्या पद्धतीनेच मी इथं पूर्ण जसे बॉक्स बनवून घेणार आहे. स्टिच करून असे बॉक्स बनवून घेतले बघा. तर आता हे दोन्ही पण ज्या आपल्या कळ्या बनलेल्या होत्या त्या दोन्हीला पण ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचे. तर बघा दोन्हीला तयार करून घेतलं. आता इथं साईडनं मी आता लेस देऊन घेणार आहे. बघू शकता साईडने एक लेस स्टिच करून घ्यायची, म्हणजे एकदम छान असा डिझाईन दिसणार आहे बघा. ह्या तिन्ही पॅचला आपल्याला लेस ह्याशी जोडून घ्यायची बघा. तर बघू शकता ही लेस अशी जोडून घेतलेली आहे आता तिन्ही पार्टला बघा. आता हे जोडून घ्यायचे, म्हणजे जे आपले मापाचे मी सांगितलं होतं पहिल्यांदाच हे जपून ठेवायचे, म्हणजे कसं आपल्याला माप हे मागं पुढं होणार नाही आपलं. तर हे आपलं जे माप आहे ते व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं बघा. आपण एक्स्ट्राचं तर कॅनव्हसवरती हे एक्स्ट्राचा तर सोडलेलाच असतो. तर बघा आता हे जे आपले पॅच जे निघलेले होते ते जपून ठेवून व्यवस्थित असे मार्क करून घ्यायचं, म्हणजे आपला गळा थोडाही मागं पुढे होणार नाही. जसा आपण आकार कटिंग केलेला होता तोच आपला आकार राहतो इथं. तर बघू शकता आता हे पॅच हे जोडून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला बॅक पार्टवरती जोडून घ्यायचे ते बघा. तर बघू शकता जसं आता हे पाहू शकता. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा आकार आपला व्यवस्थित मध्यावरती तो आकार राहिला पाहिजे पानाचा, ह्या पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायचे. तर बघा बघू शकता आता एकदम व्यवस्थित असा आकारातच एकदम आपल्या जो माप जे काढलेलं होतं त्याच मापामध्ये आपला पॅच इथं जोडून होणार आहे. आणि बसायलाही फिटिंगला एकदम व्यवस्थित बसतं, थोडाही गळा पसरट बनत नाही. मग आपण हे पॅच जपून ठेवल्याचे हे फायदे असतात. तर बघा आता एकदम व्यवस्थित असं जोडून झालेलं आहे. आता ह्याच्यावरती आणखी डिझाईन बनवणार आहे मी. तर पुढे बघा. तर त्याआधी मी आता इथं बॅकला टक्स मारून घेणार आहे बघा. टक्सची बघा इथं आता डिझाईनचा गळा असल्यामुळे इथं 4चं ठीक झालं असतं, पण आता 4.25 इंच रुंदीला आणि 4 इंच 4.25 इंच उंचीला अशा पद्धतीने टक्सची मार्क करून घेतलेले बघा. 4.25 इंच रुंदीला आणि उंचीला 4.25 इंचावरती अशा पद्धतीने इथं टक्स हे स्टिच करून घेणार आहे. हे पाय इथं टक्स हे देऊन झालेले आहेत. तर बघा आता इथं माझ्या डिझाईनला पण तुम्ही चांगला रिस्पॉन्स देत जा. डिझाईन हे मी खूप छान डिझाईन टाकत असते, पण माझ्या डिझाईनला चांगला रिस्पॉन्स भेटत नाही. डिझाईन पण माझ्या पाहत जा, डिझाईनला पण लाईक करत जा, शेअर करत जा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करत जा, म्हणजे तुम्हाला आणखी पण माझ्या नवीन डिझाईन पाहायला भेटतील. तर बघा आता इथं थोडीशी पोटली डिझाईन मी बनवून इथं जोडणार आहे. तर बघू शकता हे अशा पद्धतीचे पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत. तर बघा इथं मध्यावरती पोटली बटन हे जोडून घेणार आहे. खूप छान अशी डिझाईन दिसणार आहे. तर अशाच नवनवीन डिझाईन मी खूप छान अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मी डिझाईन बनवत राहीन, पण डिझाईन पण पाहत जा माझ्या. तर बघा आता इथं पूर्ण बटन हे जोडून घेतलेले आहेत. आता एकदम लाईनीत असे 5-6 बटन जोडून घेतलेले आहेत. आता इथं आपल्याला जो मधला पॅच आहे तिथं शो बटन 2 लावून घ्यायचे बघा, गोल्डन कलरचे, म्हणजे आपल्याला मॅचिंग होतील ह्या पद्धतीने. तर बघा बटन लावण्यासाठी नेमका सेंटर आपल्याला काढायचा असतो. तर बॅक पार्ट हा फोल्ड करून सेंटर काढून घेऊन आता हे शो बटन हे लावून घेतलेले आहेत. नेमके सेंटरवरती बसले पाहिजे, नाही तर मागे पुढे जर झाले तर छान नाही दिसत ती.
तर बघा आता इथं दोन्ही पण बटन मी लावून घेणार आहे. इथं 2च बास होणार आहेत, म्हणजे 2च छान दिसणार आहेत. 3 लावल्यानंतर खूप एक्स्ट्राचे दिसतील बघा. तर आता बघा इथं 2 बटन हे लावून झालेले आहेत आणि जे आपण चेक्स जो बनवलेला होता तिथे मी मोती लावून घेणार आहे गोल्डन कलरचे. बघा हे पाहू शकता, प्रत्येक बॉक्समध्ये हे मोती लावून घ्यायचे. खूप छान अशी डिझाईन दिसणार आहे बघा. तर बघा परत एकदा सांगते, माझ्या डिझाईनच्या व्हिडिओला पण चांगला रिस्पॉन्स देत जा. बघा तुम्हाला जर नवनवीन अशा डिझाईन पाहिजे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील. आणि माझ्या डिझाईनचे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करत जा, म्हणजे त्यांना पण अशा डिझाईनचा फायदा होईल बघा. तर तुम्हाला कशी वाटली डिझाईन, ही आवडली का तर कमेंट करून सांगा आणि कमेंट हे कुठून करता ते पण सांगत जा.